अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आपला बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि बृहदारण्यक उपनिषद मधला चौथ्या अध्यायातला हा तृतीय ब्राह्मण आपण आज संपवणार आहोत. तेव्हा तृतीय ब्राह्मणाचे 33 मंत्र झालेत. 38 मंत्र आहेत. तेव्हा आज 34 ते 38 पर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. तर 34वा मंत्र जो आहे त्याच्या संबंधी जे संबंध भाष्य असं म्हणतं की या ठिकाणी स्वप्नामध्ये जो विज्ञानमय आत्म्यास ही स्वयंज्योती दाखवली गेली आहे. कारण स्वयंज्योती कोण आहे हे आपण 17व्या मंत्रापासून आपण अभ्यास करतोय आणि त्यामध्ये अंतिम जी ज्योत आहे की जी सगळ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवन चालू ठेवण्याकरता जी कारणीभूत आहे, ज्याच्यापासून ऊर्जा मिळते, ती आत्मज्योती आहे. तेव्हा ती आत्मज्योती कशी आहे तर ती विज्ञानमय आहे, म्हणजे ती सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि ती स्वयंज्योती ही जी आहे ती स्वप्नामध्ये विशेष तत्वाने हे दाखवली गेली आहे. स्वप्नस्थान आणि जागृत स्थान या दोन्हीमध्ये संचाराच्या द्वारे त्याची देह आणि इंद्रियापासून भिन्नता दाखवलेली आहे. आणि महामच्छाच्या दृष्टांताने हे असंगताचे कारण म्हणजे त्याचे काम आणि कर्मापासून पार्थक्य पण प्रदर्शित केलेले आहे. नंतर घंतीव इत्यादी वाक्याने हे दाखविले गेले आहे की अविद्येचे कार्य हे स्वप्नच आहे आणि ह्यापासून स्वतः आत्म्यावर अनात्म धर्म आरोप करणे हे स्वप्नाद्वारेच होते. म्हणून स्वप्नामध्येच अविद्या आहे आणि अनात्मधर्मी होणे हे तर अविद्येचेच स्वरूप दाखविले आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी सर्व आहे असे मानत असतो तो त्यावेळेसच तो त्याचा परमलोक असतो. आणि ह्या वाक्याद्वारे प्रत्यक्षतः स्वप्नामध्ये सर्वात्म भाव विद्येचे कार्य दाखविले गेले आहे. तिथे सर्वात्म भाव त्याचा स्वभाव असतो आणि अशा प्रकारे हे सूचित केले गेले आहे की सुषुप्तावस्थेमध्ये या आत्म्याची अविद्या, काम आणि कर्मादी संपूर्ण संसारिक या धर्माच्या संबंधाचे रूप हे पूर्वकालाच्या अनुसार प्रत्यक्ष ग्रहण केले जात असते. आत्मा हा वस्तुतः स्वयंप्रकाश आहे, हे परमानंद स्वरूप आहे, हा तर विद्येचा विषय आहे. आणि तो हा आत्मा परम संप्रसाद म्हणजे निद्रा आहे. तेव्हा आत्माच हा परम संप्रसाद आणि सुखाची पराकाष्ठा आहे. हे सर्व आतापर्यंतच्या ग्रंथाद्वारे दाखवले आहे. हे सर्व मोक्ष पदार्थ आणि बंधनाच्या दृष्टांतभूत आहेत आणि विद्या आणि अविद्येचे कार्यभूत या मोक्ष आणि बंधनाचा हेतू आणि विस्ताराच्या सहित इथे निरूपण केले गेले आहे. म्हणून कामप्रश्नाचे विषयभूत आणि दाष्ट्रांतिक स्थानीय मोक्ष आणि बंधनाचे आपणास हेतूसहित इथे वर्णन केले पाहिजे. यावर जनक पुन्हा पुन्हा सांगत असतो, पुन्हा प्रश्न करत असतो की याच्या पुढे मला आता फक्त मोक्षासाठीच उपदेश करावा. आणि वर हे दाखवले गेले आहे की महामच्छाच्या समान स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये एकच स्वयंप्रकाश असंग आत्मा संचार करत असतो. ज्या प्रकारे हा मृत्यूचे रूप देह आणि इंद्रियाचा त्याग करत व ग्रहण करत असताना महामच्छाच्या समान क्रमशः स्वप्न आणि जागृत स्थानामध्ये संचार करत असतो, अगदी त्याच प्रकारे जन्म आणि मरणास प्राप्त होताना देखील मृत्यूच्या रूपास संयुक्त आणि वियुक्त होत असतो. दोनही लोकात क्रमशः संचार करत असतो. या वाक्याद्वारे संचारास स्वप्न आणि जागृत अवस्थेच्या या अनुसंचारास या दाष्ट्रांतिक रूपाने दाखवले गेले आहे आणि त्या संचाराचं तिथे त्याच्या कारणासहितच विस्तारपूर्वक वर्णन करायचे आहे. त्यामुळे पुढील ग्रंथ याच कार्यासाठी आरंभ करत आहोत. तेथे 17व्या मंत्रामध्ये या आत्म्याच्या जागृतीपासून स्वप्नात अनुप्रवेश केला गेलेला आहे आणि म्हणून संप्रसाद म्हणजे सुषुप्त स्थानात या मोक्षाच्या दृष्टांतभूत आहे आणि तेथून सुटून जागृतीमध्ये संसाराचा व्यवहार हा प्रदर्शित करायचा आहे आणि म्हणून त्यापासून या पुढील वाक्याचा हा संबंध येतो. त्यामुळे आता विषय पुढील जो आहे तो असा आहे की आत्म्याची संसार रूप जागृत स्थानामध्ये पुनरावृत्ती कशी होते, असा हा विषय आहे. तेव्हा हा आता 34वा मंत्र आहे, 14वा अध्याय आहे, 3रं ब्राह्मण आहे आणि 34वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 34. मंत्र असा आहे की सव एष एतस्मिन् स्वप्नांते रत्वा
चरित्वा दृष्ट्वैव पुण्यं च पापं च पुनः प्रत्यन्यायं प्रतियोन्या द्रवती बुद्धांता यैव. अर्थ असा आहे याचा की तो हा पुरुष जो आहे तो या स्वप्नांतामध्येच रमण व विहार करून आणि पुण्य आणि पापापासून पुन्हा परत गेलेल्या मार्गाने यथास्थान ह्या जागृत अवस्थेत पुन्हा फिरून येत असतो. म्हणजे तो या स्वप्नावस्थेमध्ये सर्व प्रकारचं त्याला त्या अनुभव तो घेतो, तो रमण करतो, विहार करतो, पुण्य आणि पापाला तो पाहत असतो आणि नंतर मात्र हे सर्व अवस्थेपासून परत तो फिरून पुन्हा जागृत अवस्थेमध्ये येत असतो. असं या जीवात्म्याचा हा जागृती आणि स्वप्न या दोन्हीमध्ये त्याचं गमन आणि आगमन होत असतं. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की जागृतीच्या स्वप्नांत क्रमाद्वारे संप्रसाद प्राप्त झालेला तो पुरुष या संप्रसादामध्ये स्थित राहून पुन्हा तेथे सुटून हा स्वप्नामध्ये रमण व विहार करून इत्यादी सर्व पूर्ववत समजलेलीच आहे. तेव्हा पुन्हा तो जागृत स्थान असंच फिरून येत असतो. हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे असा हा 34वा श्लोक आहे. तेव्हा 34वा मंत्र आहे. तेव्हा त्याच्या पुढे मुमूर्षाच्या दशेचे वर्णन केलेले आहे की आता इथून पुढे संसाराचे वर्णन केले जात आहे. त्या प्रकारे हा आत्मा स्वप्नस्थानापासून आला आहे. अगदी त्याच प्रकारे हा देहापासून दुसऱ्या देहात सुद्धा प्राप्त होत असतो. यामध्ये श्रुती दृष्टांत दाखवत आहे. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत, जागृत अवस्थेत स्वप्नावस्थेत जातो, अगदी त्याच प्रकारे तो एका देहातून दुसऱ्या देहात जात असतो. त्या संदर्भामध्ये हा 35वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तद यथानः सुसमाहि उत्सर्जन यया देवे वायम शरीरम आत्मा प्रज्ञेनात्मा आत्मान्वा रूढ उत्सर्जन त्रय तदुर्थो ऊर्ध्वोश्वासी भवती. लोकांमध्ये ज्या प्रकारे खूप जास्त वजनात लादलेला हा जो छकडा असतो, छकडा म्हणजे छोटी बैलगाडी, तर तो छकडा कसा आहे तर तो शब्द करत चालत असतो, म्हणजे आवाज काढतो, त्यामुळे त्याच्यामध्ये एक खूप वजन असं टाकलेलं असतं. अगदी त्याच प्रकारे हा देही सुद्धा म्हणजे हा जीवात्मा हा जो आहे तो सुद्धा प्रज्ञात्माच्या अधिष्ठितून शब्द करत असताना जात असतो. जेव्हा की हा ऊर्ध्वोच्छ्वास ऊर्ध्व उश्वास म्हणजे ऊर्ध्व दिशेने असलेला श्वास हा सोडणारा होतो, त्यावेळेस त्याला त्या सोडताना तो एक ध्वनी काढतो आणि तो ध्वनी जो आहे तो कसा असतो तर खूप जास्त वजन लादलेला जो छकडा आहे तो जसा वजन करत करत जात असतो, तशा पद्धतीने हा जीवात्मा सुद्धा ऊर्ध्व दिशेने श्वास सोडताना हा शब्द करत असतो. असा या मंत्राचा एकंदरीत अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय हे आपण पाहू की येथे ज्या प्रकारे लोकांमध्ये सुसमाहित सुष्ठू अथवा अत्यंत समाहित अथवा भांडादी ग्रह सामग्री म्हणजे जसे उखळ आहे, मुसळ, सूप, ताट इत्यादी जे भांडे किंवा जे आयुध किंवा जे जे ह्याच्यामध्ये स्वयंपाक करण्याकरता जे लागतात तर त्याप्रमाणे हे सगळे समाहित असलेले हे जी सामग्री आहे ती या खाद्य सामग्रीने संपन्न असते. आणि तात्पर्य असं असतं की अत्यंत वजनाने लादलेला जो छकडा आहे तो उपयुक्त प्रकाराने वजनाने दाबलेला असल्याच्या कारणाने गाडीवानाच्या बसून हाकण्याने तो शब्द करत चालत असतो. आणि हे शरीर अर्थात शरीरामध्ये राहणारा कोण आहे तर देहो उपाधी लिंगदेह उपाधी असणारा जो आत्मा म्हणजेच तो जीवात्मा आहे, जो की स्वप्न आणि जागृत स्थानाच्या या समान देह आणि इंद्रिय रूप पापाचा संयोग आणि वियोग रूप तो जन्म आणि मरणाच्या द्वारे क्रमशः हा लोक आणि परलोकामध्ये संचार करत असतो. आणि ज्याच्या उत्क्रमणाच्या बरोबर प्राणाधिक उत्क्रमण देखील होत असते. आणि ती स्वयंज्योत प्राज्ञा अर्थात परमात्माने अन्वारूढ अधिष्ठित म्हणजे अवभाषित झालेला असतो. जसे की म्हणवल्या जात असते की या आत्मज्योतीने इकडे तिकडे तो जात असतो, शब्द करत असतो. त्या समयी चैतन्य ज्योतीने हे भाष्य प्राणप्रधान लिंगदेहाच्या जाण्यावर त्या लिंगदेहरूप उपाधीवाला तो जीवात्मा देखील जाताना जाणून येत असतो. तर कोणाचे उत्क्रमण करण्यावर मी उत्क्रांत होत आहे आणि ध्यानासारखे आचरण करत आहे इत्यादी अन्य श्रुतीने देखील सांगितले आहे की ह्यानेच या प्रज्ञात्माने अधिष्ठित झाला
असे सांगितले आहे. नाहीतर प्रज्ञात्म्याशी एकीभूत होण्याच्या या छकड्याच्या समान शब्द करीत जाईल. आणि म्हणून लिंगोपाधिक आत्मा मर्मस्थानाचे छेदन केल्या जाण्यावर म्हणजेच मर्मस्थानास सोडून दुःख आणि वेदनेत व्याकुळ होऊन शब्द करताना तो दिसत असतो. जर म्हणाल की असे कोणी कोणत्या समयी होत असतं, तर ज्या समयी असे होत असते ते दाखवले जात आहे की इथे एतत् क्रिया विशेषण आहे. ऊर्ध्वश्वासी अर्थात जेथे त्याचा ऊर्ध्वश्वास होत जात असतो ही अवस्था पाहता येण्यासारखीच आहे, अनुभव घेण्यासारखी आहे. तरी देखील वैराग्याच्यासाठी याचा अनुवाद केला आहे की निश्चयच हा संसार जो आहे हा असा कष्टप्रद आहे की देहत्यागाच्या समयी मनोस्थानाचे छेदन करून होण्यावर दुःख आणि वेदनेने तो व्याकुळ होणाऱ्या पुरुषाची ही स्मृती नष्ट होऊन जाते. आणि मग त्या परवशचित पुरुषार्थाचे साधनाची जी प्राप्तीमध्ये कोणतेही आता सामर्थ्य राहत नाही. आणि म्हणून जोपर्यंत ही अवस्था नाही तोपर्यंत पुरुषार्थाचे साधनांचे हे कृती करण्यासारखी असते. आणि तोपर्यंत त्यांनी ते पुरुषार्थ हा सिद्ध केला पाहिजे आणि सावधानतेने सिद्ध केला पाहिजे असे श्रुती या करुणावश सांगत आहे, असा याचा आशय आहे. तेव्हा ऊर्ध्वश्वास जो घेतला जातो त्यावेळेस जे त्याचं प्राणोत्क्रमण होत असतं त्यावेळेस त्याला जे शरीरामध्ये जे आनंद वेदना होतात तेव्हा त्याच्या मुखातून एक प्रकारचे शब्द निघतो बाहेर, की जसं उदाहरण दिलं आहे, जो छकडा अतिशय वजनाने तो चालत असताना तो आवाज करीत ध्वनी करीत चालत असतो, असं ते त्याने त्याच्या दृष्टांत दिले. तेव्हा पुढचा जो विषय आहे तो ऊर्ध्वश्वास का आणि कशासाठी होत असतो हा प्रश्न आहे. तेव्हा त्याचा ऊर्ध्वश्वास कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणाने कशा प्रकारे आणि कशासाठी होत असतो हे आता ह्या मंत्रात दाखवलं आहे. स यत्राय मणिमानम नेती जरया ओपतपाता वाणिमानम निगच्छति तद यथाम्नम औदुंबरम वा पिप्पलम वा बंधनात प्रमुच्यात एवमेवायं पुरुषम एभ्यो अंगेभ्यः संप्रमुच्य पुनः प्रतिज्ञायं प्रतियोन्या द्रवती प्राणायैव. अर्थ असा की तो हा जो देश आहे तो ह्या समयी कृशतेस प्राप्त होत असतो. वृद्धावस्था येते आणि ज्वरादी रोगाचे कारण होते आणि या कारणाने तो कृश होऊन जाताना दिसतो. आणि त्या समयी जसे आंबा पिंपळ आणि इत्यादी फळाच्या बंधनापासून सुटून जात असतो तसेच हा पुरुष सुद्धा या अंगाने सुटून पुन्हा ज्या योनीमध्ये ज्या मार्गाने जात असतो त्यानेच त्या योनीमध्ये प्राणांची विशेष अभिव्यक्तीसाठीच तो जात असतो, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा याचा आपण आशय पाहूया की याच्यामध्ये म्हणण्यामध्ये नेमका आशय काय आहे. तर तो हा जो प्राकृत शरीर व हात पाय आदी अवयव असणारा जो पिंड आहे आणि ज्या समयी तो अणिमा अनुभव अणुत्व अर्थात कृशतेस नेती प्राप्त होऊन जात असते तेव्हा कोणत्या कारणाने वृद्धावस्थेने काळाद्वारे पिकलेल्या फळाच्या समान स्वतः देखील तो जीर्ण कृश होऊन जात असतो, त्याचं काय कारण आहे. अथवा उपतपाने जे काही समीप राहून तापत असतो ते ज्वरादी रोग जे उपतपत म्हणजे उपताप म्हणविला जात असतो. आणि त्यानेच कारण की रोगाने उपतप्त झालेला पुरुष जो आहे तो विषमाग्नी होऊन जाण्याच्या कारणाने खाल्लेल्या अन्नास पचवू शकत नाही. आणि म्हणून अन्नाच्या रसामध्ये वृद्धीस प्राप्त न होणारा आणि पिंड कृशतास प्राप्त होऊन जात असतो. ह्यानेच हे सांगितले जात आहे की उपतपता वा अथवा ज्वरादी रोगाने कृशतास प्राप्त होऊन जात असत. ज्या समयी वृद्धावस्थादी कारणाने शरीर अत्यंत कृशतास प्राप्त होऊन जात असतं त्या समयी जीव जो आहे तो ऊर्ध्वोच्छ्वास घ्यावा लागत असतो. आणि ज्या समयी ऊर्ध्वोच्छ्वास घ्यावा लागत असतो त्या समयी तो अत्यंत भाराक्रांत आणि छकड्याच्या समान शब्द करून प्रयाण करत असतो. आणि दोघांच्याही साठी ह्या जराने अभिभव झालेल्या रोगादीची पीडा आणि कृशताची प्राप्ती हे अनर्थ हे अवश्यंभावी आहेत. या कारणाने वैराग्यासाठी असे सांगितले जात आहे
की ज्या वेळेस तो शब्द करताना प्रयाण करत असतो त्या समयी कोणत्या प्रकारे देहाचा त्याग करत असतो. त्या दृष्टांतामध्ये सांगितलं जात आहे की ज्या प्रकारे आम्रफल, औदुंबर आणि पिप्पळ फळ येथे कितीतरी विषम दृष्टांत मृत्यूच्या नियमित निमित्ता सूचित केलेले असतात. आणि कारण की मृत्यूचे कारण हे अनिश्चित आणि अगणित असे असते. हे कथन देखील वैराग्याच्यासाठीच आहे. कारण की हा देह जो आहे तो मरणाच्या अनेक कारणे असतो, कारणाने ते घडत असतं आणि ह्या कारणाने सर्वदा मृत्यूच्या मुखातच पडलेला असतो. त्याच्याद्वारे फलवृत्ताने तो बांधलेला राहत असतो. त्या बंधनांचे कारणीभूत रस अथवा ज्यामध्ये तो बांधलेला राहत असतो त्या रस अथवा वृत्तरूप बंधनाने वायू आदी अनेको या कारणवश फल हे सुटून जाते झाडापासून, कारण की तो परिपक्व झालेला असतो. तसेच त्याच प्रकारे हा जो पुरुष आहे हा लिंगात्मा म्हणजे लिंगोपाधिक जीव ह्या अंगाने अर्थात शरीराचे चक्षु आदी अवयवाने संप्रमुक्त होऊन अर्थात सम्यक प्रकारे निर्लेप भावाने त्यापासून सुटून ज्या प्रकारे सुषुप्तावस्थेमध्ये जाण्याची समयी प्राणाच्या द्वारे प्राणाची रक्षा करत असतो, अगदी त्या प्रकारे नाही तर मग कशा प्रकारे, तर प्राणवायूच्या सहित इंद्रियांचा उपसंहार करून पुन्हा प्रतिज्ञा येथे पुन्हा शब्दाची सांगायचे असे असं आहे की ज्या प्रकारे जीव पुन्हा पुन्हा जागृत आणि स्वप्नावस्थेत जात असतो त्याच प्रकारे पहिले देखील तो एका देहातून दुसऱ्या देहात पुन्हा पुन्हा गेलेला होता. अगदी प्रतियोनी अर्थात आपल्या कर्म आणि विद्येच्या अनुसार प्रत्येक योनीमध्ये तो जात असतो. आणि कशा करता जात असतो, तर प्राणाच्या साठीच अर्थात प्राणविवाहाच्या साठीच प्राणाच्या सहित तो जातच असतो. अशा स्थितीमध्ये प्राणायैव हे विशेषण व्यर्थ होईल. लिंगात्म्याचे सहित जो एका देहापासून दुसऱ्या देहामध्ये जाणे असते तर ते प्राणाच्या विवची विशेष अभिव्यक्तीच्या साठीच असते. त्यानेच त्याचे हे कर्मफल भोगाची सिद्धी होत असते. केवळ प्राणाच्या सत्तेनेच नाही, म्हणून प्राण हा भोगाचे अंश आहे. तेव्हा हे सर्व सिद्ध करण्यासाठीच प्राणविवाहाय हे विशेषण देणे इथे उचित आहे. अशा प्रकारे हा या ठिकाणी 36वा मंत्र संपतो. पुढचा आता मंत्र की पुढे त्यांनी सांगितलंय की देहांतर ग्रहणाचा काय प्रकार आहे. तो देहांतराचा ग्रहणाचा प्रकार सांगितला आहे. आणि हे सांगण्याच्या आधी एक शंका विचारली आहे की मरणकालामध्ये या शरीरात सोडून जाणाऱ्या पुरुषामध्ये दुसऱ्या देहास ग्रहण करण्याचे सामर्थ्य नसते, कारण की त्याचा देह जो आहे देह व इंद्रियाचा वियोग होऊन जात असतो. आणि राजाच्या साठी घर बनवून प्रतीक्षा करणारे सेवकांच्या समान याच्यासाठी दुसरा देह बनवून प्रतीक्षा करणारे इंद्रियादी आहेत असे नाही. तेव्हा अशा स्थितीमध्ये अन्य देह ग्रहण कसे संभव आहे असा ही शंका व्यक्त केलेली आहे. तेव्हा त्याचं समाधान सांगतायत की ते असं दाखवत आहेत की या जीवाच्यासाठी सर्व संसार आपला कर्मफल भोगासाठी साधन रूपाने प्राप्त होत असतो आणि स्वकर्म फलाच्या भोगाच्या साठीच हा एका देहापासून दुसरा देह प्राप्त करण्याचा इच्छुक होत असतो आणि तो प्रवृत्त पण होत असतो. म्हणून सर्व कर्माने प्रेषित सर्व जग त्याच्या कर्मफल भोगाचे योग्य असे साधन होण्याने त्याची प्रतीक्षा तो करत असतो. जसे की पुरुष हा भूतप्रपंचाच्या द्वारे रचलेल्या शरीरास सर्वतः या शरीरात सर्वतः व्याप्त करून उत्पन्न करून घेत असतो. या श्रुतीने सिद्ध होत आहे की जसे की स्वप्नामध्ये जागृत स्थानास प्राप्त करण्याची इच्छा असणारे पुरुषाचे शरीर पहिल्यापेक्षाही तयार राहत असते, तर कसे काय, तर या विषयामध्ये हा लोकप्रसिद्ध दृष्टांत सांगितला आहे. तर तो या मंत्रामध्ये सांगितलेला आहे. तो काय सांगितलंय तो आपण पाहूया. तेव्हा मंत्र क्रमांक 37, 4वा अध्याय, 3रं ब्राह्मण आणि 37वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तद यथा राजनमा मायांत मुग्राह प्रत्येन सह सूतग्रामाण्यो नेहि
पनैरावसस्थैः प्रतिकल्पेन समयात्याय मा गच्छति तेवं हैवविदं सर्वाणि भूतानि प्रतिकल्पयन्तम् इद ब्रह्मयाती दैतन्यानी ब्रह्मयातीत मार्ग गच्छती. तर अशा प्रकारे इथे अर्थ असा आहे की 4था अध्याय 3रा ब्राह्मण आणि 34वा मंत्र आहे, त्याचा अर्थ आहे. आपण आता मंत्र पाहिला तर त्या मंत्रामध्ये काय सांगितलंय या अर्थात कळेल. अर्थ असा आहे की तर ज्या प्रकारे जाताना राजाची उग्र कर्मा व पापकर्मामध्ये नियुक्त जो सूत आणि गावाच्या नेता लोकांचे जे अन्नपान आणि निवासस्थान तयार करून ठेवले आहे आणि मग त्यानंतर हे आले अशा प्रकारे सांगताना ते प्रतीक्षा करत असतात. आणि त्याच प्रकाराने या कर्मफलवेत्याचे संपूर्ण भूत हे सर्व हे ब्रह्म येत आहे, हे ब्रह्म येत आहे अशा प्रकारे सांगताना त्यांची ही प्रतीक्षा इथे दिसते, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी त्या ब्रह्मतत्वाच स्वागत करण्याकरता ही सगळी तयारी झालेली आहे, असा त्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या अर्थाचा आपण आशय पाहूया. याच्यामध्ये जो दृष्टांत दिलेला आहे की ज्या प्रकारे आपल्या राष्ट्रामध्ये येताना राज्याभिषेक राजाची उग्र जातीविशेष व अथवा क्रूर कर्म करणाऱ्या या प्रत्येकांना याची भावकर्म यांनी जे काही पापकर्म केलं आहे त्या पापकर्मांनीच त्यांना नियुक्त केलेले आहे. अर्थात चौरादिस दंड देणे आणि कार्यामध्ये नियुक्त सूत आणि ग्रामाणी हे सूत इत्यादी वर्णसंकर जाती विशेष. त्यामुळे इथे ग्रामाणी सुत एक वर्णसंकर जाती विशेष आहे आणि ग्रामाणी ग्रामाचे नित्या सांगत आहेत की ते काय सांगतायत तर ते पहिल्यापासूनच राजाचे अनेक समाचार जाणून भक्ष भोज्यादी रूप अन्न आणि मदिरा आदी पानक आणि महाल आदी अवसत निवास स्थान याच्या सहित प्रतिकल्पाने अर्थात तयार केलेल्या या अन्नपानादी सहित आता हा राजा येत आहे, हा राजा येत आहे अशा प्रकारे या ठिकाणी असं सांगत तो प्रतीक्षा करत असतो. आणि असा हा जो काही दृष्टांत आहे अगदी त्याच प्रकारे या अशा जाणणाऱ्याच्या अर्थात कर्मफलाचा प्रसंग आहे. यासाठी एव शब्दाने त्याचा परामर्श केला आहे. शरीराची रचना करणारे संपूर्ण भूत आणि इंद्रियाच्या अनुग्राहक सूर्यादी देवता त्याच्या कर्माने प्रेरित होऊन त्याचे केलेले त्यांनी केलेल्या सर्व कर्मफल भोगाच्या साधनासहित प्रतीक्षा करत असतात. तेव्हा ते हे ब्रह्म अर्थात कर्ता आणि भोक्ता हा जीव आहे आणि त्या कर्ता आणि भोक्ता जीव आमच्या जवळ येत आहे आणि हा आमच्या जवळ येत असताना ही मला जाणीव होते की तो जो जीवात्मा आहे तो इकडे माझ्याकडे येत आहे असे त्या ठिकाणी भान ठेवून आणि तशा भावानेच त्याची तो प्रतीक्षा करत असतो. असे या संबंध विवेचनाचं हे अशा प्रकारे ते तात्पर्य आहे. असा हा 37वा मंत्र त्या ठिकाणी संपतो. त्यानंतर पुढे जे आहे ते प्राणाचे देहांतर गमनाचे प्रकार दे. प्राण जे प्राणाचं जे कार्य आहे तो देहाला काही काळ ठेवतो आणि नंतर तो देहाचा त्याग करून देहांतराच्या पुढे तो गमन करत असतो. तेव्हा हा जो विषय आहे तो हा प्राणाचं देहांतर गमनाचे प्रकार सांगितले कशा प्रकारे आहे ते आहे. तेव्हा अशा प्रकारे जाणण्यासाठी तयार झालेल्या या जीवाच्या बरोबर कोण जात असतं आणि जो परलोक शरीराची रचना करणारे हे आदित्यादी जे भूत जात असतात तो तेच या जो त्याच्या वागादी व्यापार म्हणजे बोलणे इत्यादीने प्रेरित होऊन जात असतो अथवा त्याचे हे वर्मवश स्वयं होऊन जात असतो. यामध्ये दृष्टांत सांगितलं गेलेलं आहे. मंत्र आपण पाहूया. 38वा मंत्र आहे या संदर्भामध्ये. हे त्याचं विवेचन केलंय या मंत्रात.
की तो विविध पद्धतीने तो प्राण जो आहे तो कशा पद्धतीने हे त्याचे आपापल्या अवस्था या त्याग करून कशा कशा जात असतो याचं हे वर्णन या मंत्रामध्ये केलेलं आहे. या मंत्र असा आहे की तद यथा राजान रईसा संतम सामुग्राहा प्रत्यय नसा. मृत्यूचे कारण हे अनिश्चित आणि अगणित असतं. हे कथन देखील वैराग्याच्या साठीच आहे, कारण की हा देह जो आहे तो मरणाच्या अनेक कारणाने असणारा असतो. या कारणाने सर्वदा मृत्यूच्या मुखातच तो पडलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. बंधनाने ज्याच्याद्वारे फलवृत्तांचे बांधलेले राहत असते आणि या बंधनाचे कारणीभूत जे रस आणि ज्यामध्ये जो बांधलेला राहत असतो त्या रस अथवा वृद्ध रूप बंधनाने वायू आदी अनेक कारण जे आहे ते कारणवश फल सुटून तसेच तो हा पुरुष लिंगात्मा लिंगोपाधिक जीव या अंगाने अर्थात शरीराचे चक्षु आणि अवयवाने संप्रमुक्त होऊन अर्थात त्या प्रकारे सुप्त अवस्थेतून जाण्याच्या समयी या प्राणाच्या द्वारे प्राणाची रक्षा कशा प्रकारे करतो, तर तो प्राणवायूच्या सहित इंद्रियाचा उपसंहार करून पुन्हा प्रतिन्याय येथे पुन्हा शब्दाने सांगायचा आशय आहे की ज्या प्रकारे जीव पुन्हा पुन्हा जागृत स्वप्नावस्थेमध्ये येत असतो अगदी त्याच प्रकारे तो पहिल्या देखील एका देहातून दुसऱ्या देहात पुन्हा पुन्हा गेलेला आहे. प्रतियोनी अर्थात आपल्या कर्म आणि विद्येच्या अनुसार प्रत्येक योनीमध्ये तो जात असतो. कशासाठी जातो तर प्राणाच्या साठी अर्थात प्राणविवाहाच्या साठी प्राणाच्या सहित तो जातच असतो. अशा स्थितीमध्ये प्राणा येईल हे विशेषण व्यर्थच होईल, कारण लिंगात्म्याच्या सहित जो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जाणे असते तो प्राणाच्या व्यूहाची विशेष अभिव्यक्तीच्यासाठी होत असते. त्यानेच त्याची कर्मफल भोगाची सिद्धी होत असते. केवळ प्राणाच्या सत्तेनेच नाही, म्हणून प्राण हे भोगाचे अंश आहे हे सिद्ध झालेले आहे. तेव्हा हा विषय आपण आधी पाहिलेला आहे आणि त्यानंतर ही शंकाही पाहिली आहे. जर समाधान व्यक्त करताना आपण आता हा विषय पाहूया की हा जो मंत्र आहे ह्या ग्रहणाचा प्रकार सांगितल्यानंतर जी शंका व्यक्त केली आणि त्याच्यावरती समाधान दाखवत आहे त्या समाधानाचाच आपण भाग पाहत होतो की तेव्हा इथे असं दाखवत आहे की ह्या जीवाच्यासाठी सर्व संसार जो आहे तो आपला कर्मफल भोगासाठी साधन रूप प्राप्त होत असतो आणि स्वकर्मफल भोगाच्या साठीच हा एका देहापासून दुसरा देह प्राप्त करण्याचं इच्छुक होत असतो, प्रवृत्त होत असतो. म्हणून स्वकर्माने प्रेरित होऊन सर्व जगत आणि कर्म हे कर्मफलाचे योग्य साधन होण्याने त्याची प्रतीक्षा करत असतो. जसे की पुरुष जो आहे तो भूत प्रपंचाच्या द्वारे रचलेल्या शरीरास सर्वथा व्याप्त करून उत्पन्न होत असतो, असे या श्रुतीने असं सिद्ध होते. जसे की स्वप्नावस्थेमधून जागृत स्थानास प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाचे शरीर हे पहिल्यापेक्षाही तयार अधिक असते, तर कसं ते या विषयामध्ये हा लोकप्रसिद्ध जो मंत्र आहे तो सांगितला आहे की तो मंत्र असा आहे की तथ यथा राजन्माया अंत सामुग्रहा प्रत्यय नसा सूत ग्रामण्योने पनैरावस्थैः प्रतिकल्पने यमाया यत्याम आगच्छतीत्येव हैवविधं सर्वाणि भूतानि प्रतिकल्पन्ता ब्रह्मयतादि गच्छति. ज्या प्रकारे जाताना राजाची उग्रकर्मा व पापकर्माने जे नियुक्त आणि सूत आदी नेताद्वारे अन्नपान करत असत, तेव्हा हा आपण भाग पाहिला आणि त्याचा आशय पाहताना आपण असं म्हणालो की ज्यामध्ये असा हा दृष्टांत आहे की आपल्या राष्ट्रामध्ये येताना राजाची जी उग्र जाती विशेष क्रूर कर्म करण्याच्या दिशेने प्रत्येकाला त्याची पापकर्माने नियुक्त अथवा शौर्याधीश दंड देणे आणि कार्यामध्ये नियुक्त सुत आणि ग्रामाणी सुत एक वर्ण जाती विशेष आहे आणि ग्रामाणी ग्रामाचे नित्यास सांगत आहे की ते पहिल्यापासून राजाचे अनेक समाचार हे जाणून ते भक्ष्यभोज्यादी रूप अन्न आणि मदिरा आदी पान वगैरे असा आणि महाल इत्यादी अवसात निवास स्थानांसहित प्रतिकल्पनते अर्थात तयार केलेल्या या अन्नपानादी सहित हा राजा येत आहे अशा प्रकारे सांगत तो प्रतीक्षा करत असतात
अगदी जसा हा दृष्टांत आहे ना, त्याच प्रकारे अशा जाणणाऱ्यांचे अर्थात कर्मफलाचा प्रसंग आहे, त्यासाठी एव शब्दाने त्याचा परामर्श घेतलाय. शरीराची रचना करणारे संपूर्ण भूत आणि इंद्रियाच्या अनुग्रहात सूर्यादी देवता आणि त्याच्या कर्माने प्रेरित होऊन केलेले कर्मफल भोगाच्या साधनासहित प्रतीक्षा करत असतात, तेव्हा ते हे ब्रह्म अर्थात करता भोगता जीव आमच्या जवळ येत आहे, आमच्या जवळ येत आहे असे भाव ठेवून त्याची ते प्रतीक्षा करत असतात. असं याचं संपूर्ण तात्पर्य आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा विषय घेतला की प्राणाचे देहांतर गमनाचे प्रकार काय आहेत. तेव्हा अशा प्रकारे ह्या जाण्यासाठी जर तयार झालेल्या या जीवाच्या बरोबर कोण जात आहे, जो परलोक शरीराची रचना करणारे आणि आदित्यादी भूत जात असतात, ते त्याच्या वाक आदी व्यापार म्हणजे बोलणे इत्यादी या प्रेरित होत जात असतात, अथवा त्याचे कर्मवश स्वयं होऊन जात असतात. त्यामध्ये दृष्टांत सांगितलाय. हा दृष्टांत जो आहे तो तद यथा राजान प्रथयन संतू सामुग्राहा प्रत्यन्येसहा सुतगामण्यो विषमायंतो मेवा आत्मानाम अनंतम सर्वे प्राणा अभिसमायंती यत्रैतु काले काले छवा भवती. अर्थ त्याचा असं की ज्या प्रकारे जाण्यासाठी तयार झालेल्या राजाचे अभिमुख होऊन उग्रकर्म आणि पापकर्मामध्ये नियुक्त सूत आणि गावाचे नेता लोक जात असतात, अगदी त्याच प्रकारे जेव्हा हा ऊर्ध्व श्वास घेत असतो, तेव्हा अनंत कालामध्ये सर्व प्राण त्या या आत्म्याचे अभिमुख होऊन त्याच्या बरोबरच ते जात असतात. तेव्हा हा दृष्टांत जो आहे तो ज्या प्रकारे जाण्यासाठी तयार करणारे अर्थात प्रकर्षाने जाण्यासाठी इच्छा असणारे, जे काही जाण्याची अत्यंत इच्छा ठेवणाऱ्या आणि राज्याच्या अभिमुख होऊन त्याचे उग्रकर्म आणि पापकर्मामध्ये नियुक्त हे सूत आणि गावाचे नेता लोक एक साथ मिळून येत असतात आणि राजाचे आज्ञेशिवाय केवळ त्यांच्या जाण्याची इच्छा जाणूनच तयार होऊन गेले जात असतात. त्याच प्रकारे अंतकाळी म्हणजे मरण समयामध्ये वाघादी संपूर्ण प्राण जे आहेत ते भोगता आत्म्याच्या सम्मुख एकत्रित होऊन जात असतात आणि यत्रही तत् ऊर्ध्व श्वासती याची व्याख्या ही पूर्वीच करून गेलेली आहे. अशा प्रकारे हे त्या ठिकाणी हे सांगितले की ऊर्ध्व श्वास करतानाच या ठिकाणी प्राणादी ज्या तत्व आहेत ते पूर्ण या स्थूल देहाला त्याग करून ते ऊर्ध्व दिशेमध्ये जात असतात. असं हे याचं 38व्या या मंत्राचं इथे सांगता केली आहे. आणि मग या ठिकाणीच अशा प्रकारे ही बृहदारण्यक उपनिषदामधील जे काही भाष्य आहे त्या भाष्यातील चतुर्थ अध्यायातील हा जो तृतीय ब्राह्मण आहे, तो तृतीय ब्राह्मण म्हणजे कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, तर ज्योतिर्ब्राह्मण असं त्याला म्हटलंय. तर ज्योतिर्ब्राह्मण जो आहे ते इथे समाप्त झालेलं आहे. आणि ज्योतिर्ब्राह्मणाचं आपण 38 मंत्र पाहिले आणि त्याचा संबंध आशय असा होता, अगदी 17व्या मंत्रापासून याची चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये या जनक राजा याज्ञवल्क्याला म्हणतो की आम्ही मला तू सांग की मनुष्य कशा प्रेरणेने तो जीवन जगत असतो. तर तिथून त्याने सुरुवात केली की सूर्याच्या प्रेरणेने जगत असतो, रात्री कोणाच्या प्रेरणेने जगतो, तर अग्नीच्या प्रेरणेने जगत असतो, आधी चंद्रमाच्या प्रेरणेने जगत असतो, अमावस्या असेल तर अग्नीच्या प्रेरणेने जगत असतो, अग्नी जर शांत झाला तर तो वाडीच्या प्रेरणेने जगत असतो, आणि निद्रिस्त मनुष्य असेल तर मग तो आत्मज्योतीच्या प्रेरणेने जगत असतो. आणि इथून आत्मज्योतीचं जे वर्णन पुढे 18व्या 19व्या मंत्रापासून ते 38व्या मंत्रापर्यंत जे केलेलं आहे, त्या सर्व मंत्रामध्ये आत्मज्योती काय आहे याचं वर्णन करत असताना पुन्हा पुन्हा जनक राजा त्यांना म्हणतो की हे तुम्ही वर्णन करत आहात हे बरोबर आहे, परंतु मला ह्याच्यातून मुक्ती कशी मिळेल ते सांगा. तेव्हा ह्याची जी वर्णन करण्याची जी काही जो प्रवाह होता तो लवकर संपतच नव्हता आणि तो पुन्हा पुन्हा त्या आत्मतत्वावरच बोलत होता. तेव्हा शेवटी त्यांनी सांगितलं की मला आता तुम्ही दुसरं काही सांगू नका, मला मोक्षाची दिशा द्या. आणि म्हणून त्या मोक्षाची दिशा देण्याचं त्याला पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर तो हाही म्हणत होता की मी 4 सहस्त्र गायी जी आहेत त्या तुला सुवर्णाच्या अलंकारित असलेले देत आहे, लक्षात ठेव, आणि मला मोक्षाचा मार्ग दाखव, असं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि त्याच्यानंतर की मोक्ष मिळण्याच्या आधीची सगळ्या स्थितीचं हे वर्णन केलेलं आहे की तो
मृत्यू कसा होतो त्याचा, आणि तरीही पण तो जीवात्मा हा नूतन नूतन देह कसा धारण करतो, आणि प्रत्येक देहामध्ये त्याच्या इच्छा तो कशा संपत असतो. आणि अंततः मोक्षाचा जो मार्ग आहे तो सांगताना, जोपर्यंत माणसाच्या इच्छा ह्या परिपूर्ण होत नाहीत आणि इच्छेमध्ये तो संपूर्णपणे कुठल्याही प्रकारची आसक्ती त्याची राहत नाही, तो संपूर्ण निरीच्छ होतो आणि तो केवळ परमेश्वराच्या अनुसंधानात राहतो. तेव्हा तो तिथून मात्र त्या मुक्तीच्या पथाला लागतो. आणि त्या त्या मुक्तीच्या पथाला लागल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा विषय तिथून सुरू होतो. पण जनक राजा हा स्वतः अत्यंत विद्वान ज्ञानी होता, आणि त्याला या ब्राह्मणाच्या द्वारेच त्याला मुक्तीचा मार्ग पाहिजे होता, आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारत होता. आता इथं जे तिसरा ब्राह्मण संपूर्ण झालेला आहे, त्याला ज्योतिर्ब्राह्मण असं म्हटलंय. तर त्या संपूर्ण ब्राह्मणाच्या सगळ्या या वर्णाला सुद्धा या जीवाच्याच अवस्था सांगितलेल्या आहेत. आणि नंतर आता चतुर्थ ब्राह्मण आता सुरू होतोय, की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा या जीवाच्या मरणोन्मुख अवस्थेमध्ये कशा कशा अवस्था होतात आणि तो मुक्तीच्या मार्गाला कसा जातो, हे आता आपण चतुर्थ ब्राह्मणामध्ये पाहत आहोत. तेव्हा चतुर्थ ब्राह्मणाची थोडक्यात सुरुवात करू, आणि पुढच्या वेळेस आपण त्या चतुर्थ ब्राह्मणाला म्हणजे काय नेमका मोक्षाचा मार्ग सांगितला आहे तो आपण पाहूया. तेव्हा चतुर्थ ब्राह्मणाचं जे मरणोन्मुख जीवाची दशा कशी असते, या अशा ह्याचं वर्णन केलेलं आहे, की जो आता मृत्यूचा क्षण जवळ आलेला आहे त्या जीवाची आणि त्या जीवाला आता हा देह त्याग करायचा आहे. देहामध्ये पण आसक्ती आहे आणि इच्छा पण तृप्त होत नाहीये. तेव्हा अतृप्त इच्छेच्या स्थितीमध्ये आणि देह त्यागाच्या स्थितीमध्ये त्या जीवाची दशा काय होते याचे वर्णन इथे केलेले आहे. हा चतुर्थ ब्राह्मण आणि प्रथम मंत्र आहे, मरणोन्मुख जीवाच्या दशेचं वर्णन आहे. तेव्हा हा आपण मंत्र आपण पहिल्यांदा आज वाचूया, आणि नंतर आपण त्याचं विस्ताराने पुढच्या रविवारी पाहूया. मरणोन्मुख जीवाच्या दशेचे वर्णन. मंत्र असा आहे, स यज्ञायम आत्मा येते संसाराचे उपवर्ण नाही, मंत्र आता नाही, अजूनही त्याचं पहिल्यांदा वर्णन करून नंतर मंत्र सुरू केलेला आहे. इथे त्या मंत्राची सुरुवात स यज्ञायम आत्मा, म्हणजे इथे संसाराचे उपवर्णनाचा प्रसंग आहे. त्यामध्ये हा आत्मा एका अंगाने सम्यक प्रकारे मुक्त होऊन असे म्हटले जाते, की त्या आत्म्याची सम्यक मुक्ती कोणत्या समयी आणि कशा प्रकारे होत असते याचं विस्तारपूर्वक वर्णन करायचे आहे. आणि ह्यानेच तो प्रारंभ केला आहे. तर इथे हा मंत्र सुरू होतो. तर त्या मंत्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा आशय काय आहे, हे आपण पुढच्या रविवारी पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.